छोटे खेळाडू दिलेत, मात्र या मैदानात खेळणारे हे नवीन खेळाडू देशाचं भविष्य जरी असले तरी सुद्धा त्यांचं आरोग्य मात्र धोक्यात आहे। जे शिवाजी पार्क ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून ओळखलं जातं, त्या शिवाजी पार्कची प्रतिष्ठा आता धुळीस मिळते का? बघूयात आजच्या भागात। या विस्तीर्ण शिवाजी पार्कात आलो की आपल्याला दिसतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा। इथे आठवणी जागवल्या जातात त्या बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाच्या। इतकंच नाही तर सचिनने इथे खेळलेला खेळ सुद्धा अनेकांच्या नजरेसमोर या शिवाजी पार्कात आलो की दिसायला लागतो। मात्र सध्या या शिवाजी पार्कात वेगळंच काही चित्र दिसतंय। खरं तर अनेक दिवसांपासून या शिवाजी पार्कचं चित्र हे धुसर झालंय ते धुळीमुळे। धुळीचा मुद्दा हा शिवाजी पार्कातला सर्वात गंभीर मुद्दा बनत चाललेला आहे। धुळीचाच कशाला तर पूर्ण मुंबईमध्ये प्रदूषणाचं स्तर हा वाढत चाललेला आहे, हवेची गुणवत्ता घसरत चाललेली आहे। त्यामुळे आज कसं काय मुंबईच्या या भागात आपण बोलणार आहोत शिवाजी पार्कच्या धुळीविषयी। सध्या आपल्यासोबत इथे अनेक सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत, काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी सुद्धा आहेत, काही छोटे खेळाडू आहेत, त्यांचे पालक आहेत। या सगळ्यांचा मुद्दा एकच आहे, तो म्हणजे शिवाजी पार्कातल्या या धुळीचा प्रश्न शिवाजी पार्कातून कधी हद्दपार होणार। सर्वात पहिल्यांदा आपण जाऊयात यशवंत किल्लेदार यांच्याकडे। त्यांचा चेहरा, त्यांचं नाव शिवाजी पार्कला परिचित आहे, दादरला, मुंबईला परिचित आहे। तुमचे बॅनर आम्ही बाहेर लागलेले बघितले की पार्कात धूळ जरा जास्तच झाली आहे, पण ही जरा जास्त धूळ बऱ्यापैकी चर्चेत आहे आणि बऱ्याच दिवसांपासून आहे, पण धूळ काय कमी होताना दिसत नाहीये। खरं तर गेली किती 4-5 वर्ष झाली आम्ही हा विषय ना लावून धरलाय, इतका लावून धरलाय ना की अक्षरशः त्या विषयाची चर्चा करून करून चोता झालेला आहे, तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही। हा मोठे दुर्दैवी आहे शिवाजी पार्ककरांचं। कारण इथे जेव्हा मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी होते, त्यांचा आणि त्यांचा मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता की इथे सगळं हिरवळ करायची आणि ग्रीन लॉन्च करायचं वगैरे वगैरे वगैरे। आणि त्या माध्यमातून हा सगळा खटाटोप त्यावेळेला जो झाला होता त्याला आम्ही माती टाकताना विरोध केला होता। फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने असं नाही, इकडच्या सगळ्या रेसिडेंट्सनी सुद्धा विरोध केला होता। ती माती टाकू नका, ती माती टाकल्याने पुढे अधिक धुळीचा प्रश्न भेडसावेल। मुळात इथे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट आम्ही जो राबवला होता तोच तुम्ही कंटिन्यू करा आणि त्याच्यातून तुम्ही सर्व मैदानात पाणी मारत पाणी शिंपडणं हाच एकमेव उपाय होता। नंतर ह्यांनी जो काय ड्रीम प्रोजेक्ट म्हणून घाट घातला आणि जी काही 400 ट्रक माती टाकली। आता बोलतात 400, रेकॉर्डवर काहीतरी मी 2000 ऐकली आहे, तोही घोटाळा आहे। आणि ती माती टाकताना देखील त्यांनी मातीवरचा लेअर जो आहे ना, हा रेड सॉईल टाकलेली आहे वरचा लेअर की त्याच्यामध्ये गवत उगवेल, पण त्याच्या खाली 9 इंच मुरुम आहे, खाली 4 इंच, आणि त्या खाली परत खडी वगैरे अशा गोष्टी टाकल्यात कारण वॉटर पॉल्युशन होण्यासाठी। मुळात पूर्वी इथे जी माती होती ती सँडयुक्त म्हणतात ना, वाळू मिश्रित होती, त्यामुळे पावसाचं पाणी असो कुठलंही पाणी असो हे पर्पोलेट होत होतं, म्हणजे झिरपत होतं। आता मातीचा लेअर इतका टाकल्यामुळे पाणी झिरपत नाही आहे आणि मग खाली ज्या काही 36 विहिरी काढलेल्या आहेत त्या तशाच पडलेल्या आहेत, म्हणजे सगळा मेज झालेला आहे। आणि लोकांना पूर्वी जो काही 10% त्रास होता तो आता 100%हून अधिक झालेला आहे। थोडक्यात असं झालं की आधीच्या प्रोजेक्टची, एका ड्रीम प्रोजेक्टची माती झाली अक्षरशः, आणि त्याच्यानंतर या मातीचा, या धुळीचा त्रास भेडसावायला लागला। स्थानिक रहिवासी आपल्यासोबत आहेत। तुम्ही मगाशी गप्पा मारताना सांगितलं की तुमचं स्वतःचं कुटुंब या धुळीमुळे ग्रासलेलं आहे, त्याचा एक खूप मोठा फटका तुम्हाला बसला आहे। सो बेसिकली आम्ही इकडचे शिवाजी महाराज पार्कचे रेसिडेंट्स आहोत आणि आम्ही लास्ट 4-5 वर्षापासून कंटिन्युअसली चालू आहे माती काढायचं, जे आम्ही BMC आणि गव्हर्नमेंटकडे जाऊन विचारतो आहे। तर ऑफकोर्स माझ्या बाबांना पण त्रास झालेला आहे त्याच्यामुळे, अस्थमा COPD झाले आहेत आणि 2 वर्षापूर्वी ते दगावली त्याच्यामुळे। ऑफकोर्स ओल्ड एज फॅक्टर होतं, बट देन दॅट वॉज द कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर। सो आम्ही एवढ्या वर्षापासून सगळ्यांना सांगतो आहे BMC की इकडे रेस्पिरेटरी डिसीजेस एवढे राईजवरती आहे। तुम्ही सगळी काही पार्काच्या आजूबाजूला बघितलं ऑलमोस्ट ऑल्टरनेट घरांमध्ये अशी सिच्युएशन आहे की ब्रॉन्कायटिस, ॲलर्जी, अस्थमा हे सगळे रेस्पिरेटरी डिसीजेस ऑन द राईज आहेत।
तुम्ही पण क्रिकेट खेळता सगळे? कुठल्या शाळेत आहात? बालमोहन विद्या मंदिर. अच्छा, काय नेमका प्रश्न आहे, काय त्रास होतो? म्हणजे आता इथे फिरताना कदाचित ते जाणवत नाही, पण तुम्ही खेळताना धावता किंवा आणखीन काही एक्सरसाइज करता, काय त्रास होतो? आणि घरी गेल्यावर काय वाटतं? श्वास घ्यायला त्रास होतो? आधी इतका त्रास होत नव्हता धुळीचा, पण आता खूपच वाढला आहे. आणि घरी गेल्यावर सुद्धा असं आंघोळ वगैरे केली की म्हणजे असं पूर्ण माती वगैरे सगळी बाहेर येते. असं ही सगळी मुलं आहेत जी खरं तर उद्याचं भविष्य आहेत. कदाचित यांच्यातूनच एखादा सचिन निर्माण होऊ शकतो उद्याचा. मात्र हा सचिन निर्माण होत असताना तो सचिन निरोगी कसा राहील याकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. आणखीन काही रहिवासी आपल्यासोबत आहेत. मला सांगा की इतक्या गेल्या काही वर्षांमध्ये अचानकपणे श्वासाच्या आजारांमध्ये कशी वाढ झाली आहे, विशेषतः शिवाजी पार्कात? मॅडम, वाढ होणारच आहे ना, कारण ही सगळी धूळ वाऱ्याने उडून आमच्या घरी येते. आमच्या घरी आल्यावर म्हणजे आम्ही सकाळी इथे वॉक घेतो, संध्याकाळी वेळेस आम्ही ते क्रिकेट स्पोर्ट्स पण सुद्धा खेळतो. तर आम्हाला दिवसभर हे श्वासाची माती आमच्या लंग्समध्ये जाणारच आहेत. आता आम्ही इथे खेळताना जेव्हा वारा असतो तेव्हा आम्हाला काहीच दिसत नाही बरेच वेळा. तर विचार करा की काय हालत होत असेल आमची. खेळताना जी सगळी आम्ही श्वासाने सगळी माती घेतो, ते इनहेल करतो, ती आम्हाला त्रास होणारच आहे त्याचा. आणि सगळ्या लहान मुलांना सुद्धा होणार आहे. सिनियर सिटीजन पण इथे राहतात, त्यांना पण त्रास होणार आहे. दुसरं म्हणजे काय, आम्ही इथे रहिवाशी इथे एवढी कंप्लेंट करतो, डेली वर्षापासून कंप्लेंट करतो. इथे मनसेचे पण कंप्लेंट करत आहेत. या लोकांना म्हणजे BMCना त्यांचंच करायचं आहे. जे लोकल रेझिडेंट आहे जे काय सांगतात त्यांचं ऐकायची गरजच नाही. त्यांना असं वाटतं की आम्ही फक्त नावापुरते फक्त वोट बँक पॉलिटिक्ससाठीच आम्ही आहोत. विहिरी आहेत, बऱ्यापैकी जलसिंचन केलं जातं, बऱ्यापैकी सिंचनाच्या वेगवेगळ्या सोयी आणल्या. 36 विहिरी आहे तिकडे, 36 विहिरी. पण ते विहिरीचं काय केलं, ते रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प पूर्ण लोकांनी खराब करून टाकला. मनसेचे जेव्हा इकडे नगरसेवक होते तेव्हा आम्ही वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवलं होतं आणि केलं होतं. ते सगळ्या गोष्टींचे लोकांनी घोळ करून टाकलं पूर्ण. बरं, किती पाणी वापरलं जात आहे? म्हणजे जर एवढ्या मोठ्या शिवाजी पार्कात पाणी शिंपडायचं असेल तर किती लिटर पाणी रोजचं जात आहे मुंबईकरांचं? मला असं वाटतं की शिवाजी पार्कला ना एवढं पाणी होतं की अख्ख्या दादरकरांना पुरेल एवढं. पण आता एवढी दुर्दैवी अवस्था झालेली ना, आता शिवाजी पार्कला पाणी नाही राहिलेलं आहे. सगळ्या विहिरी आहेत ना आतमधल्या त्या कोरड्या पडलेल्या आहेत. आणि हा फक्त एक बालहट्टामुळे, फक्त हा सगळी जी दुरावस्था झाली शिवाजी पार्कची ती फक्त बालहट्टामुळे झालेली आहे. एकंदरीतच शिवाजी पार्कच्या या धुळीचा मुद्दा हा दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. खरं तर चावून चोथा झालेला हा विषय आहे. मात्र ही धूळ इतक्या वेगाने संपूर्ण मुंबईभरात पसरत असताना शिवाजी पार्कची धूळ नेमकी हटवली कधी जाणार, ही धूळ खाली बसवली कधी जाणार, आणि त्यासाठी अगदी शब्दशः पाण्यासारखा जो पैसा खर्च केला जातोय त्याचा सुद्धा अपव्यय कधी थांबणार, हाच प्रश्न शिवाजी पार्ककर विचारताय. मी सध्या पायऱ्या चढते शिवाजी पार्क मधल्या प्रभात इमारतीची. ही इमारत 88 वर्ष जुनी आहे आणि अशाच अनेक जुन्या इमारती शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूला आहेत. किंमत अर्थातच कोट्यावधींच्या घरात आहे. मात्र असं असलं तरी सुद्धा या कोट्यावधींच्या घरात राहणारे नागरिक हे त्रस्त आहेत, ते म्हणजे श्वास घेण्याच्या समस्येने. माझ्यासोबत 88 वर्षाचेच हे आजोबा आहेत. जितकं ह्या इमारतीचं वय आहे तितकंच त्यांचंही वय आहे. त्यांच्या जन्माच्या वेळेसच ही इमारत उभी राहत होती. या इमारतीचा पाया घातला जात होता, शिवाजी पार्कचा पाया घातला जात होता. मात्र आता जी अवस्था आहे ती त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत. मोहन वर्दे सध्या आपल्यासोबत आहेत. मोहनजी, शिवाजी पार्कमधल्या अनेक प्रश्नांना वाचा तुम्ही फोडली आहे असं आम्ही ऐकलं आहे. काय काय प्रश्न नेमके निर्माण झालेत गेल्या काही वर्षात? पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही जी सुरुवात केली ते आम्ही चौघे 5 जणच होतो. आणि सांगायचं म्हणजे PIL करून सायलन्स होऊन कोर्टाने कबूल केलं आणि ते झालं होतं. पण त्यावेळी आम्ही इथे पाणी मारायचं पहिल्यापासून सांगत होतो. नंतर आमच्या ह्या 4-5 ग्रुपनी रात्रीच्या आम्ही स्काउट पॅव्हलियनच्या बाहेर एक विहिरीचा तोटी आहे, तिथून आम्ही पंपाने पाईप घेऊन आम्ही स्वतः रात्रीचे 2, 2.5, 3 तास पाणी मारत होतो अर्ध्या शिवाजी पार्कला. आणि काही क्रिकेटच्या पिचवरून घेत होतो. तेव्हा थोडीशी धूळ थांबली होती. आता त्याच्यानंतर इथे कितीतरी ट्रक्स माती टाकली. वर्दे काका, तुम्ही इतक्या वर्षांपासून शिवाजी पार्कच्या या सगळ्या समस्यांचा अभ्यास करताय. तुम्ही म्हणलात की आम्ही या शिवाजी पार्कला सायलेंट झोन बनवलं. मात्र आता आपण बोलत असताना सुद्धा मागे
बऱ्यापैकी बांधकामं सुरू आहेत, मशिनरीचा खडखडाट आहे. इतक्या वर्षात तुम्ही जो लढा दिला, यश आलंय का? नाही, ही बांधकामं आता त्यांना परमिशन दिली आहे तेव्हा वी जस्ट कॅनॉट स्टॉप, पण भलताच आवाज येतो, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण ते काय काही वर्षांनी एखादे थांबेल, पण खूपच ही उंच बिल्डिंग झाली त्याच्यामुळे दुसरे त्रास उत्पन्न होणार आहेत, कारण रस्ते तेवढेच राहणार रुंदी, त्याच्यामुळे ट्रॅफिक अमुक ते होणार आहे. ते आता बघूया पुढे काय होतं आहे. धुळीच्या समस्येबाबत तुम्ही सांगितलं की हे मैदान मुळात खेळण्यासाठी आहे. अनेक क्रिकेटर्ससुद्धा याच मैदानावरनं तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा स्वतःच्या डोळ्यांनी ते बघितलेले असतील. आताच्या पिढीला शिवाजी, तुमचे त्यावेळेचे अनुभव कसे होते आणि आता म्हणजे मुंबईची शिवाजी पार्कची हवा कशी बदलली आहे? नाही, त्यावेळी काय होतं की एक तर एवढी वस्ती नव्हती, कमी होती, पण ती वस्ती काय वाढणार त्याच्याबद्दल आम्ही काहीच म्हणू शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला एक चांगल्या ठिकाणी यावंसं वाटतं. पण हे धुळीचं जे आहे ते पूर्वीसारखं राहायला, पूर्वी तिथे गवत वगैरे ऑटोमॅटिकली यायचं आणि टिकायचं, पावसात परत यायचं, परत राहायचं, त्याच्यामुळे एवढी धूळ नव्हती. पण आता आणि ही आता जास्ती झाली आहे, कारण ही किती मला वाटतं 400-500 ट्रक माती टाकली आहे. तर ती उडणारच, ती काढल्याशिवाय काही होणार नाही असं मला वाटतं. वर्दे काका जे सांगतायत त्याप्रमाणे गेली 88 वर्ष ते या शिवाजी पार्कचा प्रवास बघतायत. मात्र शिवाजी पार्कचा हा प्रवास जितका सांस्कृतिक वैचारिक वर्तुळातून येतो, तितकाच आता तो धुळीनं माखलेला बघायला मिळतोय. मात्र अर्थातच या धुळीच्या प्रश्नावर नेमकं उत्तर अजूनही सापडलेलं नाही. क्रिकेटमधले गुरु समजले जाणारे आचरेकर सर यांच्या अकॅडमीतले कोच सध्या आपल्या सोबत आहेत, विवेक तोडणकर. आणि विवेकजी, तुम्ही अनेक वर्षांपासून इथे मुलांना क्रिकेट शिकवता, तुमची टीमसुद्धा मागे खेळती आहे, लहान मोठे सगळेच खेळाडू आहेत इथे. मात्र धुळीचा प्रश्न इतका बिकट झाला आहे, काय अडचणी येतात तुम्ही शिकवताना सुद्धा आणि मुलांना शिकताना सुद्धा? धुळीचा हा त्रास जो आहे हा लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत आहेच. धुळीचा त्रास आणि श्वासाचा प्रॉब्लेम होतो. परत दुसरी गोष्टी, मुलांचा स्टॅमिना बिल्ड होण्यासाठी त्यांना मदत होणार नाही या धुळीमुळे. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे धूळला जी आपली मॉर्निंग वॉकला जी माणसं येतात, वयस्कर माणसं येतात, यंग माणसं असतात, मुलं असतात, परत एक मिडल एजमधली माणसं असतात, त्यांना हा त्रास खूप होतो. तर ह्याच्यावर उपाय हा केला पाहिजे. उपाय शोधणं हा खूप महत्त्वाचा आहे. इथे क्रिकेट सोडून कोणकोणते गेम्स खेळले जातात आणि त्यांना सुद्धा हा समान त्रास होतो, कारण प्रत्येक खेळाडूचा स्टॅमिना हा महत्त्वाचा आहे. हा जो त्रास आहे हा सर्वांना नाही, प्रत्येकजण जो खेळतो, फुटबॉल खेळतात, क्रिकेट खेळतात, परत टेनिस क्रिकेट खेळतात, परत कोण लोक माणसं फिरण्यासाठी येतात. हा त्रास सर्वांना आहे, धुळीचा त्रास सर्वांना आहे आणि प्रत्येकाला श्वास हा महत्त्वाचा आहे. तुम्ही आचरेकरांच्या अकॅडमीतनं तुम्ही सुद्धा तयार झालेला आहात. आधीच्या काळातला क्रिकेट शिवाजी पार्क मैदानावर खेळला जाणारा आणि आताचा क्रिकेट किती तफावत आढळते? आधीचं मैदान आणि आत्ताच्या मैदानामध्ये खूप मोठा फरक आहे. जवळजवळ म्हणजे असं बघायला गेलं तर जमीन आसमानाचा फरक आहे. फरक म्हणजे सर, पहिली इथे वाळू होती, आता इथे लाल माती आली आहे. लाल माती आलेली म्हणजे धूळ उडते, पाणी हे होत नाही आहे, पाण्याचं प्रभाव पाहिजे. म्हणजे माती, दगड लागतात खेळताना बरेचदा. हो, दगड तर मॅडम, दगड तर प्रत्येकाचे दगड दिसलेले तर तुम्ही तुमचा कॅमेरा फिरवला तर दगडी ते बघा, मोठमोठ्या दगडी आहेत, ते आहेच. इंजर्ड होतात त्याच्यामुळे प्लेयर्स, मुलं इंजर्ड होतात. इंजर्ड होण्याची शक्यता पण आहे आणि इंजर्ड होतात पण. कोणाचे पाय मुरगळतात, कोणाचा अँकल ट्विस्ट झाला तर मग कोणाचे लिगामेंट टेर होतात. मग तो मुलांचा तो फिटनेस जो क्रिकेट खेळण्याचा जो गॅप होतो वाढतो. त्याच्यामुळे आचरेकर अकॅडमीचे हे गुरुजी आहेत, हे कोच आहेत, जे अनेक त्यांच्या विद्यार्थ्यांना तयार करत आहेत. मागे बघितलं तर या मैदानात ही सगळी मुलं, अगदी लहान लहान मुलं आहेत. अगदी 10 वर्षांपासूनचा मुलगा आहे जो इथे क्रिकेट खेळायला येतोय, आपलं स्वप्न पूर्ण करायला येतोय. मात्र अगदी वेगवेगळ्या गावांमधून, तालुक्यांमधून, अगदी वेगळ्या राज्यांमधून सुद्धा आपलं स्वप्न घेऊन या शिवाजी पार्कात खेळायला येणाऱ्या क्रिकेट प्रेमींची संख्या कमी नाही आहे. मात्र मुंबईच्या या शिवाजी पार्कच्या प्रतिष्ठेला धुळीत मिळू न देणं हेच आता आपलं कर्तव्य आहे. एखाद्या समस्येवर माती टाकणं,
एखाद्या प्रश्नावर माती टाकणं म्हणजे ती समस्या सोडवणं, तो प्रश्न मिटवणं असा त्याचा अर्थ होतो. मात्र सध्या शिवाजी पार्कातल्या या मातीवरच पाणी टाकलं जात आहे. हे पाणी शिवाजी पार्कची, धुळीची, मातीची समस्या सोडवणार का, याचं ठोस उत्तर अद्यापही मिळत नाहीये. खरं ही शिवाजी पार्कची माती इतकी गुणकारी आहे की याच मातीनं महाराष्ट्राला आणि देशाला बरंच काही दिलंय. या मातीतून अजूनही नवे अंकुर फुटू शकतात. गरज आहे केवळ सकारात्मक इच्छाशक्तीची. कॅमेरामन सिद्धेसह मनीष पाठक, झी 24 तास, मुंबई.